किचनमध्ये घावणे करणार आहोत, नाश्त्यासाठी घावन करणार आहोत. तर त्याच्यासाठी मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे. त्याच्यात अर्धीपेक्षा थोडं कमी ज्वारीचं पीठ घातलं आहे. ज्वारी आणि नाचणीचा मिक्स घावणसुद्धा सुंदर होतो. तसा मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ एवढंच याचं साहित्य. पीठ आपण चांगलं भिजवून घेऊया. आधी व्यवस्थित मिक्स करून भिजवून घेऊया. नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे. त्याच्यामुळे नाचणी म्हणजे विशेषतः डायबिटीस पेशंट घरात असेल त्याला हे सगळं नाचणीचे प्रकार आपण करत असतो. नाचणीचे घावन, नाचणीचे आयते, नाचणीची आंबोळी, इडली, खूप प्रकार करता येतात आणि ते छान पौष्टिक असे होतात. तर मी याच्यात पाणी ओतते आणि पीठ कालवून घेते. छान पीठ कालवून घेते एकजीव करून. तुम्हाला घावणे घालून दाखवते. आता आपण तव्याला छानपैकी तेल लावून घेऊया. तवा आपला चांगला तापला आहे. तव्याला तेल लावून घेऊया. पहिल्या घावणाला व्यवस्थित तेल लावायचं. आता आपण हे बघा पीठ कसं केलं आहे ते. आयत्याचं पीठ ह्याच्यापेक्षा सुद्धा पातळ करतात. मी तुम्हाला घालून दाखवते घावन. जाळी सुंदर पडते बघा. पूर्ण घालता येतो पण काही वेळा काय होतं फ्लेम लागत नाही गॅसला, म्हणून मग आपण जरा कमी घालायचं. याच्यावर 1 मिनिटभर झाकण ठेवणार आहे. बघा किती सुंदर आपलं उकटलं आहे ते. आपण हे पलटून घेणार आहोत. नाचणी आणि ज्वारी दोन्ही घातल्यामुळे थोडं ते रंग असा वेगळा दिसतोय आणि घावन खूप एकदम मस्त होत आहेत. असं थेंबर तेल लावलं की त्याला ग्लेझिंगही चांगलं येतं. घावन आपला मऊ राहतो. आधी नाचणी आणि ज्वारीचे घावन कडक होत नाहीत, मऊच राहतात. सुंदर आपला झाला आहे दोन्हीकडून. आपण तो काढून घेणार आहोत. जाळीवर किंवा परडीवर असा काढायचा म्हणजे त्याची वाफ निघून जाते, नाहीतर मग चिकट चिकट होतं, म्हणून असं करायचं. परत आपण घालणार आहोत दुसरा घावन. किती सुंदर जाळी पडते बघा. हे आपण आयत्या वेळी पटकन करू शकतो. त्याला तेल लावून घेऊया. वरून थोडं तेल लावलं की शेवटी ज्वारी पण आणि नाचणा पण सुकत जातो. त्याच्यामुळे त्याला शुष्क होतं पीठ, म्हणून वरून जरा तेल लावायचं. आणि ब्रशानं तेल लावलं की जास्त तेल जात नाही पोटात. हे बघा थोडा अगदी असा ब्रश घ्यायचा आणि असा चोळायचा. लगेच त्याचा रंग बदलायला लागतो. सुंदर होत आहेत बघा. हे आपले नाचणीचे जाळीदार घावन आहे बघा. एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे घावन खाण्यासाठी तयार आहेत नाश्त्यासाठी. बरोबर ही एक छान वेगळी चटणी केलेली आहे. त्याचाही व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे, तोही बघा. आणि हे नाचण्याचं घावन केलं आहे त्याचेही तुम्ही व्हिडिओ बघा. आणि मी कसं पीठ भिजवलं, किती त्याच्यात पाणी घातलं, हेही सगळं बघा. बरोबर चहा ठेवलेला आहे. नाश्ता आपला तयार आहे. सगळ्यांनी नाश्त्याला या
आणि याचा आनंद घ्या. तुम्हीही करा तुमच्या किचनमध्ये आणि कसं वाटतं ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. धन्यवाद. हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा. किती सुंदर असे मऊ लुसलुशीत आयते झालेले आहेत बघा. आयते म्हणा, घावन म्हणा, काहीही म्हणा त्याला. हे बघा जाळी बघा त्याला, हे बघा अशी सुंदर जाळी पडलेली आहे आणि असे सुंदर आपले हे घावणे झालेले आहेत. असे तुम्हीही करून बघा आणि आवडले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.